पुण्यातील सिव्हिल इंजिनियर तथा समाजसेवक मनोज मांढरे यांना मानद डॉक्टरेटचा बहुमान। गेल्या 30 वर्षापासून सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे तसेच सामाजिक क्षेत्रात सक्रिय योगदान देणारे मनोज मांढरे यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करून गौरवण्यात आलं। पुण्यात आयोजित भव्य सोहळ्यात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा सन्मान देण्यात आला। मनोज मांढरे यांनी गेल्या 3 दशकांमध्ये बांधकाम आणि सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करत अनेक प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले आहेत। आपल्या अनुभव, कौशल्य आणि गुणवत्तापूर्ण कार्यामुळे त्यांनी पुणे शहरासह विविध भागात वेगळी ओळख निर्माण केली आहे। व्यावसायिक क्षेत्रासोबतच सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे। गरजूंना मदत, सामाजिक जनजागृती तसेच विविध समाजोपयोगी कार्यामुळे ते समाजसेवक म्हणूनही परिचित आहेत। त्यांच्या दीर्घकालीन कार्याचा सन्मान म्हणून प्रदान करण्यात आलेली मानद डॉक्टरेट ही केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर सिव्हिल इंजिनिअरिंग आणि सामाजिक क्षेत्रासाठीही अभिमानाची बाब मानली जात आहे। या सन्मानानंतर विविध स्तरातून मनोज मांढरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत। गेली 30 वर्षे पुण्यामध्ये सिव्हिल इंजिनियर कन्स्ट्रक्शन मध्ये मी काम करतो। माझ्या क्षेत्रात मी माझा डॉक्टर घेतो, मला डॉक्टर नावाची पदवी मिळाली आहे। मी माझ्या क्षेत्रामध्ये भरपूर काम केलेले, मला नॉलेज आहे आणि त्यात मी भरपूर प्रावीण्य मिळून मी पैसे भरपूर कमवले, लोक भरपूर कमवले। असं असताना माझे मित्र श्री नवनिर्माणचे डॉक्टर अनिल सोमय्या साहेब हे मित्र मला मिळाले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज या ठिकाणी उपस्थित राहिलो। हे मामासाहेब यांनी संध्या बागमार प्रतिष्ठानतर्फे हा डॉक्टर पुरस्कार सर्वसामान्य कर्तबगार माणसांना दिला जातोय, त्यांच्या कर्तृत्वाचं सोनं केलं जातंय। हे सगळं श्रेय डॉक्टर अजित बागमार यांना जातं। मगाशी गोंदकर साहेबांनी सांगितलं की बाबा याच्यामध्ये समाजामध्ये अनेक मोठे लोक येतात आणि डॉक्टरेट घेऊन जातात, प्रसिद्धीच्या मार्फतच मोठे होतात, पण डॉक्टर अजित बागमार यांच्या माध्यमातून अनेक लोकांना ही संधी उपलब्ध झाली। मला साहेब म्हणून उपाधी, पुणे जिल्हा मला साहेब म्हणून ओळखतो। म्हणजे लहान वयात मला खूप मोठे प्रतिष्ठा मिळालेली आहे। आजही मी 2 मोठ्या संस्थांवर अध्यक्ष वगैरे आहे गावाकडे, पण डॉक्टर नावाची पदवी मला डॉक्टर अजित बागमार यांच्यामुळे मिळाल्यावर मला खूप समाधान वाटतं। माझ्या क्षेत्रामध्ये मला कोणी गुरु नाही सिव्हिल इंजिनिअरिंग, मात्र वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टर अजित बागमार नावाचे गुरु मला मिळाले। वैद्यकीय क्षेत्र यासाठी आम्ही उद्योगपती काम करताना आमच्या तब्येती वगैरे बिघडतात, भरपूर धावपळ असते, बीपी, डायबिटीस, अनेक अवेळी खाद्य खाणं वगैरे, त्याच्यावर कोणाचा कंट्रोल राहत नाही। आज माझं वय 58 आहे, पण मी माझ्या पद्धतीने माझी वय तब्येत सांभाळलेली आहे। डॉक्टर अजित बागमारांसारखा माणूस असा काही मार्गदर्शन करत असेल त्यांच्या माध्यमातून तर तो लोकांनाही फायदेशीर आहे आणि वैयक्तिक त्या उद्योगपतीला फायदेशीर आहे। मी 2 दिवसात हे शिबिर केलं आणि सोमय्या सर घेऊन आले मला। आम्ही इतकी घाई करत होतो, काल रात्री 2:30-3 वाजेपर्यंत आम्ही त्याच्यातून बाहेरच पडलो नाही, तहान भूक विसरून आम्ही ते काम केलं। आज पहाटे उठून 8ला परत कामाला लागलो आणि आजचं शिबिर अगदी जोरदार झालं। मी इथून पूर्ण नॉलेज घेऊन परत बाहेर पडत आहे। डॉक्टर अजित सरांना या पुढील भविष्याच्या ह्याच्यामध्ये काही आमच्याकडून मदत लागली दोघांकडून, आम्ही जरूर त्यांच्या पाठीमागे उभे राहू। त्यांच्या कार्याला इथून पुढे शुभेच्छा।